बीड जिल्ह्यात सर्वात मोठं मंत्रिपद कोणाला मिळणार? सुरेश धस, पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, प्रकाश सोळंके. नमस्कार मित्रांनो, आमच्या चॅनलवरती तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. बीड जिल्ह्यात सर्वात मोठं मंत्रिपद कोणाकडे असणार? कारण बीडमध्येच ओबीसी आणि मराठा वाद हा लागलेला होता आणि याच बीड जिल्ह्याने सर्व महाराष्ट्र हादरवला होता. 2 वर्षापासून चाललेला हा मराठा आणि ओबीसी वाद आणि याच्यामध्येच आता पाहायला मिळणार आहे सर्वात मोठं मंत्रिपद कोणाकडे असणार, ओबीसी की मराठा. तर पहिल्याच बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हे धनंजय मुंडेंकडे आहे, तर समाज कल्याण मंत्रिपद हे देखील धनंजय मुंडे यांच्याकडेच आहे. तर आता ज्येष्ठ नेते हे सुरेश धस हे देखील मंत्री राहिलेले आहेत आणि शिवाजीराव पंडित हे विजयसिंह पंडित यांच्याच घराण्यातील आहेत आणि ते देखील मोठे मंत्री होते. आणि प्रकाश सोळंके गेवराईचे आमदार हे देखील आता त्यांचा 4था टर्न असल्यामुळे त्यांना मोठं मंत्रिपद देण्याची शक्यता आहे. पण इथेच मात्र आता सर्वात मोठी कोंडी झालेली आपल्याला पाहायला मिळत असणार, कारण धनंजय मुंडे हे अजित पवार गटाचे आमदार असल्यामुळे त्यांना यावेळेस कुठलं मंत्रिपद मिळणार, पालकमंत्रीपद की दुसरं. तर आता इथे मात्र पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यातच वाद लागणार आहे, कारण पंकजा मुंडे हे देखील मोठं मंत्रिपद मागत आहेत आणि बीड जिल्ह्यामध्ये 1 किंवा 2च मंत्रिपद मिळणार आहेत. आणि सुरेश धस हे देखील त्यांचं जे पंकजा मुंडेंसोबत चालू आहे, जो वाद लागलेला आहे तो उकरून काढत असल्यामुळे पंकजा मुंडे यांना खालच्या स्तरावरती नेण्यात येत आहे, कारण सुरेश धस हे देखील एक मोठं मंत्रिपद मिळू शकतात, कारण सुरेश धस हे एक भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत. आणि आता मात्र माजलगावचे आमदार हे देखील मोठे 4 वेळेस निवडून आलेले आहेत आणि त्यांना देखील अनुभव असल्याचं मराठा नेते त्यांना देखील मंत्रिपद मिळणार. तर इथे मात्र धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांची कोंडी होणार आहे. तर पंकजा मुंडे यांना एक मोठं मंत्रिपद मिळण्याची शक्यता असते, कारण भाजपाच्या त्या देशाच्या सचिव आहेत आणि एक स्टार प्रचारक आहेत आणि त्यांनी महाराष्ट्रभर दौरा केला होता आणि त्यांनी बरेच काही आमदार निवडून आणले असं जनतेचं म्हणणं आहे. पण आता बीड जिल्ह्याचं सर्वात मोठं मंत्रिपद कोणतं मिळणार, बीड जिल्ह्याला मंत्रिपद कुठलं मिळणार आणि बीड जिल्ह्याचा पालकमंत्री कोण होणार याकडे सर्व महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे, कारण इथे जरांगे पाटील यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात आहे. कारण याच जिल्ह्यामध्ये जर आता आंदोलन पेटलं तर हेच पोलीस संरक्षण हे ओबीसीकडे असणार की मराठा समाजाकडे, कारण सुरेश धस हे देखील एक मोठं मंत्रिपद घेण्याच्या तयारीत असल्यामुळे आता इथे सर्वांची कोंडी झालेली आहे. तर आपल्याला काय आवडते कमेंट करून सांगायला विसरू नका आणि सर्वात मोठं मंत्रिपद कोणाकडे असणार कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर आणि लाईक करायला विसरू नका.